सगळेजण बोलतात ना आम्हाला फास्ट वजन कमी करायचंय, काहीतरी एक्सरसाइज सांगा. तर त्याच्यासाठी हे सगळं एक्सरसाइज सांगितलेलं आहे. आणि ह्या एक्सरसाइज जर तुम्ही 15 दिवस नमस्कार तर तुम्हाला पण एका महिन्यात 5 किंवा 6 किलो वजन कमी करायचंय. तर ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज सांगणार आहे ना, ह्या फक्त तुम्ही माझ्यासोबत करून बघा. बघा किती छान रिझल्ट भेटतो. आता बघा, आता तुम्ही कमेंट सुद्धा वाचू शकता की किती जणांनी आपलं वजन कमी केलेलं आहे. म्हणजे मी ज्या एक्सरसाइजचे व्हिडिओ तुम्हाला सांगत असते, ज्या एक्सरसाइज दररोज आपण पाहतो, त्या एक्सरसाइज करून आणि आहार कसा घ्यायचा हे सगळं पाहून सगळं करून त्यांनी त्यांचं वजन कमी केलेलं आहे. तुम्ही ह्या कमेंट सुद्धा पाहू शकता. बघा त्यांचं वजन त्यांनी कसं कमी केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही का नाही करू शकणार? करू शकणार आहात, पण सुरुवात तर करा ना. ठीक आहे, काहीतरी आळस होतोय, कंटाळा येतोय, पण ज्या वेळेला तुम्ही सुरुवात कराल ना, तुमचं शरीर हलकं हलकं वाटेल ना, त्यावेळेला तुम्ही स्वतःच एकदम एनर्जी तुम्हाला वाटणार आहे, उत्साह वाटणार आहे. दिवस जो पूर्ण आळस आणि एकदम थकव्यामध्ये जातो ना, सारखं हे दुखतंय, ते दुखतंय, हात दुखते, कंबर दुखते, पाठ दुखते, सगळे जे काही आजार आहेत ना, ते हळूहळू कमी होतील. जर तुम्हाला स्वतःला फिट ठेवायचं आहे, प्रेग्नेन्सी नंतर तुमचं पोट खूप पुढे आलेलं आहे, ते तुम्हाला कमी करायचंय, हे सगळे जे व्यायाम आहेत ना, हे करून तर बघा. महिनाभर करा. मी माझ्या चॅनलवरती 1 तासाचा 30 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही केलात ना, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते होणार आहे. पण तुम्ही वेळ पण द्या आणि कंटिन्यू करत राहा. असं नाही की 4 दिवस करताय पुन्हा 4 दिवसाचा गॅप, असं केलात तर नाही होणार आहे. तर चला, तुम्हाला फक्त एक सेट दाखवते. तुम्हाला काय करायचंय, सगळेजण विचारतात सेट म्हणजे काय. तर बघा, 20 वेळा आपण काउंट करतो एक एक्सरसाइज. 31 एक्सरसाइज आपल्याला 20 वेळा काउंट केल्यावर 10 किंवा 20 सेकंड तुम्ही बॉडी रिलॅक्स करा आणि त्यानंतर पुन्हा हीच एक एक्सरसाइज तुम्हाला 3 वेळा करायची आहे. म्हणजे तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. असं करून तुम्हाला 3 सेट, म्हणजे प्रत्येक एक्सरसाइजचे 3 सेट तुम्हाला मारायचे आहेत 20 वेळा काउंट करून. बघा रिझल्ट तुम्हाला दिसतो की नाही? 100% दिसणार आहे. आणि 8 दिवस झाले की थोडं काउंटिंग तुम्हाला वाढवायचंय. स्वतःचं शरीर तुम्हाला ज्यावेळेला हलकं वाटेल त्यावेळेला काउंटिंग वाढवा. ह्या जर तुम्ही एक्सरसाइज केल्या ना, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुमचं वजन, पोट, हात, पाय, कंबर सगळं कमी होईल. तुमचा जो इथे फेसवरचा फॅट आहे, इथे गळ्यावरचा फॅट आहे, तो सुद्धा कमी होणार आहे. पण सुरुवात करा. सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. त्याचे बघा, दोन्ही पायांमध्ये किमान 2 फुट एवढं गॅप ठेवायचंय आणि हात आहेत ना आपले वरती असणार आहेत आणि पूर्ण हात इथे आपल्याला श्वास घेत खाली जायचंय. 1, पायांच्या बोटांना हात टच करायचे. पुन्हा वरती येताना श्वास सोडला. 2, 3, 4, 5, 6, 7, सावकाश केला तरी चालेल. 8. आता समजा जर खूप जास्त वेट आहे किंवा पोट खूप जास्त पुढे आहे तर काय होणार आहे, खाली वाकायला तुम्हाला त्रास होणार आहे. जास्त तुम्ही खाली वाकू शकणार नाही. तर काय करायचंय, हात वरती केला. 1, 2, 3, जेवढं जमेल ना तेवढं तरी करण्याचा प्रयत्न करा. खाली जाताय ना, हा दाब पूर्ण पोटावरती येतोय, हातात जी मुवमेंट होते, बॅक साईडचा जो काही फॅट आहे तो कमी होणार आहे. बघा, केलात ना तर तुम्हाला खरंच रिझल्ट दिसेल. तर बघा काय करायचंय, दोन्ही हात वरती आणि पाय सरळ वरती उचलायचे आणि मांडीच्या खाली फक्त क्लॅप करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता सुरुवातीला जर हात ना पूर्ण टच होत नाहीये खाली समजा पायाच्या, तर काय करायचं बघा. 1, 2, 3. सगळं सोप्या पद्धतीने का सांगते की तुम्हाला करायला खूप सोप्या पद्धतीने जमावं म्हणून सांगते. आळस करू नका, माझ्या सोबत करा, चालेल. व्हिडिओ स्टॉप करून ठेवा, एक सेट मारून घ्या, पुन्हा दुसरी एक्सरसाइज पहा. असं केलं ना तरीही चालेल. काय करायचं माहितीये, हा सुद्धा एकदम सोपा आहे. बघा, दोन्ही हात असे ठेवायचे, पाय वरती उचलायचा आहे क्रॉस. बघा, उजवा हात असेल तर डावा पाय वरती उचलणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मला माहिती आहे सुरुवातीला कठीण वाटेल, होणार नाही. पाय फक्त एवढाच वरती उचलेल, चालेल. किंवा असा गुडघा उचलला वरती तरीही चालेल, पण प्रयत्न नक्की करायचा आहे. 10 केलात ना सुरुवातीला तरीही चालेल, पण प्रयत्न करा. खूप छान मी तुम्हाला व्यायाम दाखवले आहेत की तुमचं वजन ह्याच्याने ना 100% कमी होणार आहे. पण तुम्ही केलात तर ठीक आहे ना. 2 दिवस तुम्हाला 10 वेळा काउंटिंग जमते किंवा 4 दिवस जमते, पण हळूहळू जशी सवय होईल, जसं तुम्हाला तुमच्या बॉडीवरती कंट्रोल येणार आहे, म्हणजे जसं तुम्ही एक्सरसाइज करून तुमची बॉडी थोडी हलकी वाटेल तुम्हाला, त्यावेळेलाच तुम्हाला सगळे काउंटिंग आणि सगळे एक्सरसाइज जमतील. हा सुद्धा एकदम सोपा आहे. काय करायचंय बघा, बरोबर आपण इथे उभे राहिलो,
उजवा पाय व्यवस्थित बघून घ्या, उजवा पाय साईडला घेऊन जायचा आणि हात वरती घेऊन जायचे बघा, साईडला गेला हात वरती. हा आता इथे खाली वाकायचं 1, पुन्हा वरती येताना हात वरती, त्यानंतर डाव्या साईडला जायचंय हात खाली 2, बघा हात वरती 3, साईडला जातोय हात खाली जात आहेत बघा, लक्ष ठेवा. डावा पाय खाली साईडला गेला 4 5 6 7 8 9 10. आता इथे श्वास कधी घ्यायचा आहे, खाली गेलात की श्वास घ्यायचा आहे, वरती आलात की श्वास सोडून द्यायचा आहे. हा खूप छान व्यायाम आहेत, कुठेही तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाहीये, घरच्या घरी तुम्ही करू शकता. काय करायचं माहितीये, थोडंसं हलकंसं गॅप ठेवायचं पायांमध्ये. हा तुम्हाला मी थोडंसं एका साईडला होऊन दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. काय करायचंय, डावा हात कमरेवरती, उजवा हात असं वरती ठेवायचा आहे, डावा पाय आपल्याला वरती उचलायचा आहे गुडघ्यातून फोल्ड करून 1 2 3 4, बघा किती सोपं आहे. 5, तोंडावाटे श्वास सोडत राहायचा आहे. 6 7 8 9 10, बघितलात किती सोपं आहे, सगळ्यांना जमेल बघा. 1 2 3 4, तोंडावाटे श्वास सोडत राहा म्हणजे तुम्हाला दम लागणार नाहीये. 5 6, पाय वरती आला श्वास सोडून दिला. 7 8 9 10 अँड रिलॅक्स. बघितलात खूप सोपे आहेत. मला माहिती आहे सुरुवातीला थोडंसं शरीर दुखेल 1-2 दिवस. काय करा माहिती आहे, काउंटिंग कमी ठेवा. पहिल्या दिवशी 30 वेळा काउंट करायला जाऊ नका, पहिल्या दिवशी 10 पासून सुरुवात करा, चालेल. हा आता आपण नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे. काय करायचंय बघा, दोन्ही हात फक्त असे ठेवायचे आणि पाय आपल्याला क्रॉस, म्हणजे आता उजवा पाय असेल तर डावा हात आपल्याला टच करायचा. बघा कुठे टच करायचंय, तर पायांच्या बोटांना. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. आता मला माहिती आहे सुरुवातीला पाय एवढा वरती काय येणार नाही, तर काय करायचंय 1 2, फक्त काय करा, थोडा हलकासा स्पीड वाढवा. हा सुरुवातीला सावकाश करा, कारण बघा सवय नाहीये आपल्या शरीराला, त्यामुळे पहिल्याच दिवशी घाई करायला जाऊ नका, शरीर खूप दुखणार आहे. आपण सावकाश हळूहळू जायचंय, उगाच पहिल्याच दिवशी घाई करू नका. 8 दिवस तरी तुम्हाला आरामात करायचंय. बघा 1 2 असं केलं, 3 4 असं केलं तरीही चालेल. हा सुद्धा एकदम सोपा सांगणार आहे, अजिबात कठीण नाही. सगळेजण बोलतात ना आम्हाला फास्ट वजन कमी करायचंय, काहीतरी एक्सरसाइज सांगा, तर त्याच्यासाठी हे सगळं एक्सरसाइज सांगितलेलं आहे. आणि ह्या एक्सरसाइज जर तुम्ही 15 दिवस कंटिन्यू न चुकता केले ना, बघा किती छान रिझल्ट मिळेल. पण तुम्हाला पहिल्या दिवशी घाई करायची नाहीये. हा आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत. काय करायचं माहितीये, दोन्ही पायांमध्ये हलकंसं थोडंसं गॅप ठेवायचे, हात असे ठेवायचे, थोडंसं बॅकवर्ड आणि आपल्याला फॉरवर्ड, म्हणजे थोडंसं पाठीमागे जायचंय, हलकंसं पाठीमागे जायचं, जास्त नाही. पोटावरती बघा हलकंसं स्ट्रेच झाला, हात खाली 1 2 3 4 5, खाली गेलात की श्वास घ्यायचा आहे, वरती आलात की श्वास सोडून द्यायचा आहे. 6 7 8 9 10. बघितलात सोपं आहे. मला माहिती आहे जास्त वेट असेल त्रास होईल खाली वाकायला. काय करायचंय 1 2 3. हा जमणार आहे, करून बघा, नक्की जमेल. आता हा जो व्यायाम दाखवणार आहे ना, याच्यामुळे तुमचं पोट, मांड्या, हिप्स आणि हातावरचा फॅट कमी होणार आहे. चेस्टवरचा सुद्धा, इथे जे असे गोळे झालेले आहेत, इथे गोळे झालेले आहेत, ते कमी होणार आहे. बघा काय करायचंय, डावा पाय हलकासा पाठीमागे ठेवायचा, हात पूर्ण सरळ वरती ठेवायचे. बघा पाय वरती आला, हात पूर्ण पाठीमागे स्ट्रेच करायचे आहेत. हा 2 3 4 5, खाली पाय जातोय, श्वास घ्यायचा आहे, पाय वरती येतोय, श्वास सोडून द्यायचा आहे. हा 6, तोंडावाटे श्वास सोडत राहायचा आहे. 7 8 9 10. हा दुसऱ्या पायाने सेम करायचंय, हलकासा पाय पाठीमागे ठेवा. पाठीमागे पाय ठेवताय ना, तर फक्त बोटांवरती ठेवा आणि पूर्ण हात पाठीमागे. 3 4 5 6 7 8 9 10. मला माहिती आहे सुरुवातीला पायवडावरती उचलणार नाही, पण सावकाश करा. बघा 1 2 3 असं केलं तरीही चालेल, पण करा. आता हा जो व्यायाम आहे ना, हा आपल्या ह्या मांड्यांसाठी, हा इकडे हिप्सचा फॅट जास्त झालेला आहे ना, तो कमी होणार आहे. काय करायचंय, दोन्ही हात असे कमरेवरती ठेवायचे,
अलगद पाय सुरुवातीला वरती उचलायचं, बस एवढाच. हा 1 2. जसं प्रॅक्टिस कराल 4-5 दिवस तरी लागतील, त्यावेळेला पाय हलका असा वरती जाणार आहे. पहिल्याच दिवशी करायला जाऊ नका, किंवा असा सपोर्ट घ्या आणि केलं असं तरीही चालेल. 1 2 असं केलं तरीही चालेल. हा, तर कसं करायचं आहे? 1 2 3 4. मी तुम्हाला इथे सगळ्या अवयवांसाठी, म्हणजे हात, पाय, कंबर सगळं कमी करण्यासाठी तुम्हाला इथे ह्या सगळ्या ह्याचे एक्सरसाइज दाखवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला करायच्या आहेत. हा, व्हिडिओ आवडत असतील ना तर एक कमेंट सुद्धा करा. चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमचं वजन कमी करू शकता. अँड रिलॅक्स. 10-10 वेळा काउंट करायचे सुरुवातीला आणि याचे 3 सेट मारायचे. आता मांड्यांसाठी झालं. आता काय करायचं? एकदम सोपा व्यायाम आहे हा. हलकंसं पायांमध्ये गॅप ठेवायचे, दोन्ही हात फक्त अशा मांड्यांवरती ठेवायचे आणि फक्त हळूहळू खाली जायचे, बस. 1 2 4 5 6. जेवढा हात खाली जातोय ना, स्ट्रेच होतो, तेवढं जायचं. 7 8. काय होतंय माहितीये? बघा, इथून पूर्ण ताण येतोय, हा पूर्ण जो भाग आहे ना तो खेचला जातोय, त्यामुळे जो कमरेवरचा फॅट आहे तो कमी होणार आहे. कमरेचे जे गोळे झालेले आहेत ना, साडी नेसल्यावरती, टी शर्ट पॅन्ट घातल्यावरती बाहेर दिसतोय, हा घेर खूप जास्त दिसतोय, तो कमी होणार. अँड रिलॅक्स. 20 वेळा काउंट करायचे आणि ह्याचे 3 सेट मारायचे. हा एकदम सोपा व्यायाम आहे, सगळ्यांना जमेल. हा जो व्यायाम प्रकार आहे ना, ह्याच्यामुळे काय होणार आहे माहितीये? तुमच्या ह्या मांड्यांवरचा, म्हणजे सॉरी, ह्या हिप्सवरचा, इथे ह्या कमरेवरचा, इथे बॅक साईडचा फॅट कमी होणार आहे. बघा काय करायचंय? दोन्ही हात फक्त असे ठेवायचे आणि पाय ना आपल्याला क्रॉस वरती उचलायचा आहे. 1 2 3 4 5. म्हणजे तुमच्या एल्बोला तुमचा गुडगा टच करण्याचा प्रयत्न करायचा. बघा 6 7 8 9 10. मी तुमच्यासोबत फक्त 10-15 एवढंच काउंटिंग केलंय, पण तुम्ही पाहू शकता मला किती घाम आलेला आहे. आणि जर तुम्ही ह्याचे काउंटिंग वाढवले, सेट वाढवले, तर बघा पूर्ण शरीरावर तुम्हाला घाम येणार आहे. पूर्ण जो फॅट आहे ना तो कसा कमी होतो की नाही नक्की बघा. काय करायचंय बघा, एकदम हा सुद्धा एकदम सोपा आहे. याच्यामुळे काय होणार आहे माहितीये? ह्या तुमच्या हातांवरचा इथे जी चरबी लटकते ना खाली, ती कमी होणार आहे. चेस्टवरचा फॅट कमी होणार आहे. पाठीमागे इथला फॅट कमी होणार आहे. पोटावरती स्ट्रेचिंग येणार आहे. बघा काय करायचं मी ते पायांमध्ये हलकं थोडंसं गॅप ठेवायचं, आपल्या शोल्डर लेवल एवढं. हात असे ठेवायचे. हात ज्या वेळेला वरती जाणार आहे तेव्हा फक्त पायांच्या टाचा वरती उचलायचे आणि पोट आतमध्ये खेचून घ्यायचे. बघा, हा श्वास घ्यायचा, श्वास सोडून द्यायचा. 3 4 5 6 7 8 9 10. जर सुरुवातीला हात असे पकडता येत नाहीयेत, असं पकडा, चालेल, पण करण्याचा प्रयत्न करा. हा 3 सेट मारायचे आहेत. आत्ता एकदम शेवटची एक्सरसाइज पाहणार आहोत, सोपी सांगणार आहे आणि 1-2 स्ट्रेचिंग एक्सरसाइज सांगते की जेणेकरून तुमचे कंबर पाय दुखू नये यासाठी. हा काय करायचं माहितीये? शेवटची एक्सरसाइज आहे. दोन्ही हात असे इंटरलॉक करायचे, हात वरती ठेवायचे. हा श्वास घ्यायचा आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. होते की नाही सगळे व्यायाम सोपे? केलात तर नक्की सोपे वाटतील, कठीण असं काहीच नाहीये. हा, आता काय करायचं बघा. आता तुमचे हात पाय दुखणार आहेत सुरुवातीला, त्याच्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा काय, कमरेवरती पण आपल्या जेव्हा आपण नवीन एक्सरसाइज करतो ना त्यावेळेला कमरेवरती जास्त आपला ताण येतो आणि कंबर दुखू नये त्याच्यासाठी काय करायचंय बघा. व्यवस्थित पाहायचं आहे. दोन्ही हात आहेत ना तुम्हाला असे ठेवायचे पाठीमागे, बरोबर इथे कमरेवरती. हा, म्हणजे अंगठा समोर असणार आहे आणि पायांमध्ये हलकंसं गॅप ठेवायचंय. इथे श्वास घ्यायचा आहे, हळूहळू पाठीमागे जायचंय आणि होल्ड राहायचंय. जेवढं शक्य आहे तेवढंच. हा, अगदीच तुम्ही इथेपर्यंत असं गेलात तरीही चालेल. हा, जेवढं शक्य आहे तेवढं जायचंय आणि होल्ड राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. बस 5 वेळा काउंट करा, चालेल. हा, 3 वेळा करायचंय. पण आता काय करायचंय? ताडासन मध्ये यायचंय. दोन्ही हात असे इंटरलॉक करायचे. हा, श्वास घ्यायचा आहे.
पूर्ण पायांच्या टाचा जेवढ्या जमतील तेवढ्या वरती उचला किंवा भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकता. बघा, हात वरती 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 स्ट्रेच करा अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. थोडासा बॅलन्स वाटेल तुम्हाला सुरुवातीला, पण एकदा प्रॅक्टिस झाली की काहीही वाटणार नाही. त्यानंतर काय करायचं, तिसरा, आपले हात दुखू नये त्याच्यासाठी दोन्ही हात असे इंटरलॉक करायचे, हात वरती ठेवायचे आणि फक्त स्ट्रेच करायचे. बघा 1, बघा 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. होते की नाही सोपे व्यायाम? नक्की करायचे आहेत. मला कमेंट्स करा कुणी कुणी माझ्यासोबत एक्सरसाइज केलेल्या आहेत, आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.